नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। ऑटो चालकों पे लगा हुआ 50 रुपए पर डे फाइन रद्द करो, रद्द करो, रद्द करो। अरे ऑटो चालकों पे काला कानून रद्द करो, रद्द करो, रद्द करो। अरे नितिन गडकरी होश में आओ, होश में आओ, होश में आओ। नितिन गडकरी के रूप तानाशाही नहीं चलेंगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे नितिन गडकरी 50 रुपए ऑटो चालकों पे जो फाइन लगाया उसको रद्द करो, रद्द करो, रद्द करो। ऑटो यूनियन रवींद्र वाघमारे, महाराष्ट्र राज्य चालक मालक कृती समितीचा कार्याध्यक्ष महाराष्ट्राचे। आज हे आम्ही इथं जे आंदोलन करतो आहे, हे आंदोलन 50 रुपये जो दंड आम्हाला जो लागू करण्यात आलेला आहे आणि कमीत कमी 16-17 पासूनच्या त्यांनी जो कोर्टात केस होती ती केस आमच्या बाजून न लागता त्यांच्या म्हणजे शासनाच्या बाजून लागली आणि आम्हाला 50 रुपये दंड तेव्हापासूनच्या भरायला सांगतायत। तर लगभग कोरोना काळ गेला, कोरोना काळमध्ये तर आरटीओ ना पासिंग होत होती ना काही, आणि घराबाहेर कुणाला जाऊ देत नव्हते, कुणाला निघू देत नव्हते। तो सुद्धा त्या काळातला सुद्धा दंड आमच्याकडून वसूल करण्यात येत आहे 50 रुपये, आणि असा 70-80 हजार दंड हा आमच्या पाठीशी लागलेला आहे, ज्यामुळे आम्ही पासिंग करू शकत नाही। पासिंग केली नाही आणि यदा कदा ऍक्सिडेंट झाला तर त्याची भरपाई सुद्धा होत नाही। आणि याच्यामुळं आम्ही इथे जो बसलेलो आहोत, आमचे सगळे ऑटो चालक आपल्या रोजीरोटी सोडून इथं बसलेले आहेत, त्यांच्यावर हा जो होत असलेला अन्याय याला वाचा फुटावी म्हणून मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी हा फाईन तो रद्द करून जेव्हापासून त्यांनी जो निर्णय दिला आहे हायकोर्टाने तेव्हापासून तो लागू केला तरी आम्ही भरण्यास समर्थ आहोत। पण त्याच्या पूर्वीचा जो दंड वसूल करतील ते आम्ही ते भरण्यास असमर्थ आहोत। करिता हा आमचा प्रमुख मुद्दा आहे। नंतर मुद्दे तर आमचे बरेचसे आहेत। आमच्या ऑटो रिक्षा चालकांकरता महामंडळ, कामगार कल्याण महामंडळ सारखं आमचे महामंडळ हवं, आम्हाला जो जे फॅसिलिटी आता म्हटलंय ते, पण आमच्या संघटनेशी आमचे जे आहेत शशांकराव आणि विलास भालेकर साहेब यांच्याशी चर्चा करून जे महामंडळ निर्माण करणार तर त्याची आम्हाला सहमती राहील। आणि हा जो 50 रुपये दंड आहे, आता आमचे जे सन्माननीय नेते आहेत आदरणीय ते परिवहन अधिकारी यांच्याकडे गेलेले आहेत, ते तिथे निवेदन देऊन राहिले। आमचं म्हणणं एवढंच की बाबा हा 50 रुपये दंड यांच्या मर्जीत आहे, हा माफ करू शकतात सर्वसामान्य ऑटो चालकांकरता। ऑटो आणि हा जीवन मरणाचा प्रश्न येऊन गेलेला आहे। आमच्या काही खूप मोठा धंदा नसतो, पोट पाणी फक्त याच्यावर असते। आज आणलं आणि हातावर आणलं आणि पानावर खाल्लं, उद्या पुन्हा नोकरी करायला गेल्यासारखं आमचं जीवन आहे। पुन्हा आम्ही धंदा करू, पुन्हा आणू आणि आपल्या मुलाबाळांना। जर आमची ही मागणी पुढं म्हणजे मागणी मंजूर नाही झाली तर आम्ही रस्त्यावर उतरू, विधानसभेला घेराव करू। विधानसभेवर इथूनच आम्ही नागपूर आणि विदर्भ विभागातून मुंबईला ऑटो रिक्षा देऊ। आम्हाला कुठं कुठं पकडणार, कुठं कुठं जेलमध्ये टाकणार, आम्हाला टाकू द्या, पण याला कुठं तरी आम्ही वाचा फोडू आणि आम्ही स्वस्थ बसणार नाही, आमचे ऑटो चालक स्वस्थ बसणार नाही। जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक। अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद।